शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाचं फरदड व्यवस्थापन म्हणजे जे की आता हिवाळ्यामध्ये कापूस पिकाचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं, ज्या शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांना आता इथून पुढे कापूस पिकाचं फवारणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपण आपल्या शेतामध्ये आलेले आहे आणि आपला 3 एकरचा कापूस पिकाचा प्लॉट आहे आणि तुम्ही बघू शकता आजच्या घडीला आपला कापूस पिकाचा प्लॉट कशा प्रकारे आहे। सध्याच्या घडीला तुम्ही बघू शकता सध्या कापूस पिकाला आपल्या कमीत कमी 100-150 पाते आणि बोंड हे मिळून तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याचा फायदा आपल्याला कशा प्रकारे झाला, कधी याला खत व्यवस्थापन केलं होतं, कशा प्रकारे खत व्यवस्थापन केलं होतं आणि आता इथून पुढे आपल्याला या लागलेले नवीन पाते जे त्या पात्याचं कशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे, बोंडाळीपासून संरक्षण करायचं आहे, लवकर पात्याचं रूपांतर बोंडामध्ये करायचं आहे, याची आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, कारण की याला आपल्याला आता फवारणी करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण फवारणी जर नाही केली तर हे नवीन लागलेले पाते बोंडाळी लागून पूर्ण खराब होऊन जातील। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता सर्वत्र सध्या कापूस पीक हा प्रत्येक शेतकऱ्यांचा जवळपास लाल झालेले आहे, खराब खंगर झालेले आहेत आणि वाळून चाललेले आहेत। तर शेतकरी मित्र बघू शकतो आपल्या कापूस आजही आजच्या घडीला चांगल्या कंडिशनमध्ये आहे। तर याचं कारण असं की आपण 1.5 महिन्याआधी याला कापूस पिकाचा जे की मी तुम्हाला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेलंच आहे की कापूस पिकाचा खत व्यवस्थापन म्हणून जे की 4थं पाते 5वं खत व्यवस्थापन याची माहिती असते त्या बनवून तुम्हाला टाकलं होतं। त्याला आज 1.5 महिना झाले ते आपण व्हिडिओ टाकून त्याचं माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आता जी फवारणी आता या लागलेला जो माल आहे हा माल कशा प्रकारे तयार करायचा आणि सुरक्षित ठेवायचा याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याला आपण 1.5 महिन्याआधी खत व्यवस्थापन केलं होतं आणि त्याचा फायदा आपल्याला आज रोजी आपल्या कापूस पिकामध्ये होताना दिसत आहे। ते शेतकरी काय करतात, ज्या खंगर झाल्यानंतर त्याला खत देतात, तर खंगर होण्याच्या आधी जर खत दिलं तर आज नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक फांदीला 10-10, 12-12 घाटरा आणि पाते तयार झालेले आहेत। प्रत्येक कुठलेही झाड बघा 3 एकरचा प्लॉट आहे, 3 एकरचा प्लॉट म्हणजे सर्वत्र सध्या हीच कंडिशन आहे। तर शेतकरी मित्रांनो, तिच्या आपण खत व्यवस्थापन करत होतो 1.5 महिन्याआधी जे खत व्यवस्थापन केलं त्याच्यामध्ये आपण याला प्रति एकर 1 बॅग 924 घेतलं होतं, 1 बॅग युरिया घेतलं होतं आणि 1 ग्रोन्युट्रिका किट ग्रोटेक ॲग्री सायन्स या किटचा वापर केला होता आणि सोबत 25 किलो पोटॅश असं मिश्रण करून आपण याला 3 एकरमध्ये चा डोस दिला होता। प्रति एकर 25 किलो पोटॅश, 50 किलो ग्रोन्युट्रिका किट आणि 924 50 किलो आणि युरिया 50 किलो असा याला खताचा डोस दिला होता आणि त्या खताचा डोसचा फायदा तुम्ही बघू शकता 1.5 महिने आणि दिला होता आणि आज याला आपण आज 15 ते 20 दिवसा आधीपासून जवळपास हा कशा प्रकारे आपला कापूस तयार होताना आपल्याला दिसत आहे। तर बघू शकता सध्याच्या घडीला कापूस पिकाला 100 ते 150 पाते आणि बोंड लागलेले आहेत आणि याचा आता आपल्याला माल तयार करायचा आहे आणि जपायचं आहे, याचा आपल्याला बोंडाळीपासून संरक्षण करायचं आहे। त्याच्यामुळे आपण कापूस फरदड फवारणी व्यवस्थापन याची माहिती बघणार आहोत, जे की कमी पैशामध्ये चांगला फायदा होईल। लागलेले पात्याचं बोंड कशा प्रकारे तयार करायचं लवकरात लवकर याची माहिती आज तुम्हाला आणि बोंडाळीपासून कशा प्रकारे संरक्षण करायचं आणि धुळीपासून कशा प्रकारे संरक्षण करायचं याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाचं फरदड फवारणी व्यवस्थापन करताना आपल्याला याच्यावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोंडाळीसाठी नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर जे की प्रोफोनोफॉस 50% याचं कॉम्बिनेशन असलेलं कंटेन असलेलं क्युराक्रॉन हे प्रति 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही बोंडाळीसाठी 40 ते 50 मिली घेऊ शकता किंवा प्रोपेक्स सुपर प्रोफोनोप्लस प्लस सायपर याचं कॉम्बिनेशन असलेलं हे प्रोपेक्स सुपर हे 15 लिटरच्या पंपासाठी 40 ते 50 मिली घेऊन बोंडाळीसाठी फवारणी करू शकता किंवा याच्यापेक्षा जर चांगलं घ्यायचं असलं तर ग्रोटेक ॲग्री सायन्सचं तबा जे की क्लोरॅन्टिनिफोर प्लस लॅमडा म्हणजे लॅमडा प्लस कोराजेन याचं कॉम्बिनेशन असलेलं कंटेनचं असलेलं जे की मार्केटला तुम्ही ॲम्प्लिगो या नावानं ओळखता ते प्रतिपंप 15 मिली घेऊन फवारणी करू शकता। या तिन्हीपैकी कुठलेही कीटकनाशक घेऊन तुम्ही आपल्या कापूस पिकावर फवारणी करू शकता, ज्यामुळे तुम्ही बोंडाळीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकता आणि काही बारीक चिरीक थिप्स वगैरे तुडतुडा असला तर त्याच्यावरही कव्हर करू शकता। अशा प्रकारे याच्यासोबत आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचं असल्यास तुम्ही आशिफेट हे प्लस बिफ्रेंथिन याचं कॉम्बिनेशन असलेलं बदामाचं टपूच भेळतं आणि ग्रोटेकचं घोटण हे कुठलंही एक जर कॉम्बिनेशन घेतलं तुम्ही प्रतिपंप 35 ते 40 ग्राम घेतलं तर अशा प्रकारे तुम्हाला कीटकनाशक आणि घोटणमुळं किंवा तबा आणि घोटणमुळं तुम्ही कापूस पिकावर सर्व प्रकारच्या किडीपासून नियंत्रण मिळवू शकता आणि बोंडाळीपासून नियंत्रण मिळवू शकता। तसेच आता हे लागलेले जे पाते आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येक फांदीला 10-10 पाते लागलेले आहेत तुम्ही बघू शकता। आता या पात्याचं आपल्याला बोंडामध्ये रूपांतर करायचं आहे, तर बोंडामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला याच्यावर चांगल्या प्रकारचं बायोस्टिम्युलंट घेणं गरजेचं आहे। तर बायोस्टिम्युलंट घेताना शेतकरी मित्रांनो याच्यावर आपल्याला घ्यायचं आहे एलिफंटा प्रतिपंपासाठी आपल्याला 6 ते 8 ग्राम घ्यायचा आहे। सोबत आपल्याला बोरान घ्यायचं आहे 40 ते 50 ग्राम। याच्यामुळं काय होईल, आपल्या कापूस पिकाचं जे पाते आहे ते पातेगळ होणार नाही, पात्याचं बोंडामध्ये ताबडतोब रूपांतर होईल आणि त्याची साईज चांगल्या प्रकारे तयार होईल। तर अशा प्रकारे आपल्याला या दोन्हीचा वापर करायचा आहे किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही पोटॅश प्लस मॅग्नेशियम याचं कॉम्बिनेशन असलेलं
ग्रो न्यूट्रो पोटॅशियम शोनाईट हे तुम्ही प्रतिपंप 50 ते 70 ग्राम घेऊन फवारणी करू शकता। याच्यामुळं काय होईल, पोटॅशमुळे आपल्या कापूस पात्याचं जे बोंड आहे त्या बोंडाची साईज चांगल्या प्रकारे बनल आणि मॅग्नेशियममुळं काय होईल, त्याच्यामधल्या मॅग्नेशियममुळे कापूस पिकावर जे हिरवेगारपणा आहे तो हिरवेगारपणा टिकून राहील। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण याच्यावर कीटकनाशक आणि बायोस्टिम्युलंटचं व्यवस्थापन करायचे। सोबतच आपल्याला धुळीसाठी बुरशीनाशक घ्यायचं आहे। बुरशीनाशकमध्ये आपण याच्यावर जर मीडियम बुरशीनाशक घ्यायचं झाल्यास तुम्हाला हेक्झाकोनाझोल हे घेऊ कंटेन असलेलं कॉन्टॉप हे प्रतिपंप 25-30 मिली घेऊन फवारणी करू शकता, किंवा तुमच्या वातावरण जर सध्या धुळीचं वातावरण असेल तर तुम्हाला याच्यावर चांगलं बुरशीनाशक घ्यायचं झाल्यास तुम्ही टुबोकोनाझोल प्लस अझोस्ट्रॉबिन याचं कॉम्बिनेशन असलेलं आमिस्टॉटॉप हे प्रतिपंप 15 मिली घेऊ शकता, किंवा बोनस हे प्रतिपंप टुबोकोनाझोल कंटेन असलेलं हे घेऊ शकता, किंवा टुबोकोनाझोल प्लस कॅप्टन याचं कॉम्बिनेशन असलेलं समीर हे घेऊ शकता, किंवा टुबोकोनाझोल प्लस अझोस्ट्रॉबिन याचं कॉम्बिनेशन असलेलं आचन ग्रोटेक ॲग्रेशनचं हे 15 ते 20 मिली घेऊन तुम्ही फवारणी करू शकता। अशा प्रकारे आपल्याला बायोस्टिम्युलंट, कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे ते औषधी घेऊन आपल्याला कापूस पिकाचं फरदड फवारणी व्यवस्थापन हे करायचं आहे, ज्याच्यामुळे आपण आपल्या कापूस पिकाचं आता इथून पुढं चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो। तर अशा प्रकारे आपण आपल्या कापूस पिकावर फवारणी व्यवस्थापन करू शकतो। तसेच कापूस पिकाचं फरदड खत व्यवस्थापन याची माहिती आपण आपल्या चॅनलवर दिलेली आहे। त्या शेतकऱ्यांनी कशाप्रकारे आपण आता आपल्याला मात्र इथून पुढं खत द्यायचं आहे, त्या शेतकऱ्यांनी कापूस पिकामध्ये खत देताना दुड्डा, युरिया आणि मॅग्नेशियम किंवा ग्रोपॉवर मिक्स हे 10 किलो घेऊन याच्यावर आपण कापूस पिकामध्ये फेकून नंतर पाणी व्यवस्थापन करायचं आहे। त्याच्यामुळं काय होईल, तुमच्या कापूस पिकाला नंतर चांगल्या प्रकारे नवीन पाते आणि बोंड तयार होतील। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या कापूस पिकाचं फरदड फवारणी व्यवस्थापन करायचं आहे आणि खत व्यवस्थापन करायचं आहे। मात्र आता खत व्यवस्थापन करून नंतर माल लागायला टाईम लागेल, तर मी जसं आपल्या कापूस पिकाचं व्यवस्थापन केलं होतं की 5वा खताचा डोस दिला होता, जे की आपल्या कापूस पिकाला पहिला माल तयार होत असताना आपण याला कापूस खताचा डोस दिला आणि त्या खताचा फायदा आपल्याला आत्ता झालेला आहे। तुम्ही बघू शकता आत्ताच्या घडीला आपल्या कापूस पिकाला कशाप्रकारे बोंड आणि माल लागलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या कापूस पिकाचं फवारणी व्यवस्थापन, फरदड फवारणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून शेतीविषयीची प्रत्येक माहिती कुठल्याही पिकाची तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहील। धन्यवाद।